नमस्कार, मैं मुस्कान जायसवाल। स्वागत है आपका समाचार 9 पे। विधायक दिलीप मामा लांडे की ओर से श्री महादेव जंगलेश्वर मंदिर साकीनाका में निःशुल्क कुकर और छाता वितरण का कार्यक्रम आयोजित किया गया। विधायक दिलीप मामा लांडे जी ने सभी महिलाओं को अपने हाथों से कुकर और छाता देकर सम्मानित किया और ढेर सारा आशीर्वाद पाया। शुरुआत में कलाकारों और गायकों को महफिल सजाने के लिए बुलाया गया, मनोरंजन के लिए। फिर दिलीप मामा लांडे का भाषण। एक काम नहीं, 128 काम किए गए दिलीप मामा लांडे के तरफ से। चांदीवली विधानसभा से दिलीप मामा लांडे जीते तो अस्पताल बनेगा, वादा किया गया दिलीप मामा लांडे के तरफ से। खिरानी रोड पर एयर कंडीशनर दिया गया। बच्चों के लिए क्रिकेट और फुटबॉल खेलने के लिए बड़ा मैदान बनवाने का किया वादा। मुस्लिम समाज के लिए उर्दू स्कूल बनाने का किया वादा। आप वीडियो में देख सकते हैं। कार्यक्रम खत्म होने से पहले सभी कार्यकर्ताओं को सम्मानित किया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे भाग्य विधाते, तुम्हा सर्वांचे आशास्थान आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त मला दर्शन देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या तुमच्या आणि तुमच्या परिवाराचा आशीर्वाद घेतो, तुमच्या आणि तुमच्या परिवाराचं दर्शन घेतो। ज्या माझ्या आई बहिणीचा माझ्यावरती आशीर्वाद आहे, त्या 50,000 महिलांचा सन्मान, त्यांचं दर्शन घेणं, त्यांचा आशीर्वाद घेणं हा संकल्प मी त्या ठिकाणी सोडलेला होता। परिवाराला मान सन्मान द्यायचं काम माझ्या हातून घडो, एवढं भगवान शंकराच्या चरणी, तुमच्या चरणी करू शकतो। 250 बेडचं हॉस्पिटल बनवून देतो। आप लोग विश्वास के साथ में, भरोसे के साथ प्रभु रामचंद्र जी का धनुष्यबाण उठाइए और आपका आशीर्वाद मेरे सर पे रखिए। हॉस्पिटल बना के देने की जिम्मेदारी मेरी है। मेरे माँ बहनों, आप लोगों ने विश्वास के साथ धनुष्यबाण का बटन दबा के आपके और आपके परिवार का आशीर्वाद मेरे सर पे रखा। वही राम भक्त ने, वही आपके सेवक ने 250 के जगह पे 290 बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू केलेलं। 290 बेड। कुर्ला अंधेरीचा रस्ता चांगला बनवतोय, दादूपाड्याचा रस्ता चांगला झालेला आहे। आपल्या या ठिकाणावरून ते नार असेल, हिरानंदानी असेल, तुमची मुलं एसएमसाठी शाळेत जात असतील, एसएमसाठी कॉलेज असेल, हिरानंदानी कॉलेज असेल, पोतार कॉलेज असेल, गोपाळ शेट्टी कॉलेज असेल, या कॉलेजमध्ये जाताना जो रस्ता खराब होता, तो भक्तांचा रस्ता पण तुमच्या मुलांसाठी चांगला बनवून दिला। असे अनेक रस्ते आपण त्या ठिकाणी तुमच्या निवडणुकीच्या माध्यमातून सांगितलं तर सर्व रस्ते पूर्ण करून दिलेले। माझ्या बहिणीनं निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिलेले शब्द पूर्ण केलेले आहेत। हे करत असतानाच माझ्या वार्ड क्रमांक 159 मध्ये अनेक माझ्या माता बहिणींची अपेक्षा होती, आमच्या सोसायटीतल्या लाद्या चांगल्या बसवल्या पाहिजेत, आमच्या सोसायटीतलं शौचालय चांगलं झालं पाहिजे, आमच्या सोसायटीमध्ये एखादं सोसायटीचं कार्यालय असेल, सोसायटीचं ऑफिस असेल,
ते चांगलं बनवून मिळालं पाहिजे. माझ्या माता भगिनींनो, आपल्याला अभिमानाने सांगेल, प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, तुमच्या विश्वासाने, तुमच्या परिवाराच्या आशीर्वादाने वार्ड क्रमांक 159 मध्ये 128 कामं केलेले आहेत. 128. मला या बहिणीला या ठिकाणी आश्चर्य वाटतं आणि कधी कधी स्वतःला असं वाटतं की त्या राजकारणामध्ये किती खोटं बोलणारे लोक असतात. माझ्या आया बहिणींनो, 20 वर्ष आमदार होता. 20 वर्ष आमदार असल्यानंतर सुद्धा या विभागामध्ये 128 कामं करावं लागतात. तुमच्या रूपाने माता रुक्माईला आशीर्वाद देण्यासाठी, माझ्यासारख्या भक्ताच्या डोक्यावरती आशीर्वाद ठेवण्यासाठी तुमचे चरण घेऊन माता रुक्माईला या ठिकाणी पाठवलेला आहे. अयोध्या जाना बहुत लंबा है. प्रभु रामचंद्र जी का दर्शन लेना है, माँ सीता का दर्शन लेना है. तो मेरे माँ बहनों, आपके चरण में नतमस्तक होने के बाद आपके रूप से आपके चरण में माँ रुक्माई और माँ सीता दिखती है, इसलिए मैं आपके चरण में हमेशा नतमस्तक होता हूँ. आपल्या हिंदू धर्माची जेवढी मंदिरं होती, ज्या ज्या ठिकाणी मंदिराचं काम करण्याची संधी मिळाली, ज्या ज्या ठिकाणी मंदिरासमोर शेड टाकण्याची संधी मिळाली, त्या त्या ठिकाणी माझ्या माता भगिनींनो, त्या मंदिरामध्ये आपल्या हिंदू धर्माच्या लोकांना दर्शन घेण्यासाठी एक चांगली व्यवस्था करून द्यायचं सेवा माझ्याकडून घडली, ते तुमच्या आशीर्वादाने घडली. महाआरती करायची असेल, आपल्या आजूबाजूच्या लोकांना छोटासा कुठला वाढदिवसाचा कार्यक्रम असेल, एखाद्याच्या मुलीचा साखरपुडा असेल, अशा कार्यक्रमासाठी माझ्या हा बहिणींनो एक छोटासा हॉल गणपती मंदिराच्या बाजूला बांधून द्यायचं काम पण पूर्ण केलेलं आहे. हे करत असताना एका माझ्या ताईच्या घरी सत्यनारायणच्या पूजेला गेलो होतो. पूजेचा प्रसाद घेतला आणि त्या ताईच्या घराच्या बाहेर आल्यानंतर गुलाब बाबाचा एक मठ आहे, त्या मठामध्ये आरती चालू होती. तुमच्या आशीर्वादाने बाबांचं दर्शन घेतलं, अशी थोडी वरती नजर टाकली आणि बाबांच्या भक्तांना सांगितलं, हा मठ बाबांचा आशीर्वाद देण्यासाठी मोठा बनवून घ्या. माझ्या आया बहिणींनो, बाबा गुलाब बाबाचा मठ सुद्धा 1+1 करून द्यायचं काम पूर्ण करून दिलेलं त्या ठिकाणी. आपके धर्म का प्रचार करने के लिए मेरे सर्वर चाल के कैरन रोड के माँ बहन, मुस्लिम समाज के माँ बहन, जो कौम का है, धर्म का है, उन्होंने 20 साल आपके सामने धर्म के नाम पे, कौम के नाम पे वोट लिया, लेकिन ना धर्म के बच्चे के लिए उर्दू पढ़ने के लिए स्कूल दिया, ना मेरे मुस्लिम समाज के माँ बहनों को अलीमा पढ़ने के लिए एक मदरसा दे सका. मेरे मुस्लिम समाज के माँ बहनों जिन्होंने 8 साल इनके सामने, कौम के सामने, जरीमरी वाले के सामने हाथ फैलाया, लेकिन मेरे मुस्लिम समाज के माँ बहनों को एक मदरसा नहीं बना. क्या मांग रहे थे मेरे माँ बहन? धर्म का प्रसार करने के लिए, महिलाओं को अलीमा पढ़ने के लिए एक 10x15 का एक मदरसा चाहिए था. मेरे मुस्लिम समाज के माँ बहनों सुन लीजिए, और आने वाले अभी चुनाव में जो बड़वे लोग आएगा उनको घर के बाहर खड़ा कर दीजिए. अभी वो कहेंगे कि दिलीप मामा हिंदू है. मैं मेरे माँ बहनों, मैं हिंदू हूँ और हिंदू कहता हूँ, हिंदू है, लेकिन मैं सभी समाज का मान सम्मान करता हूँ. मेरे मुस्लिम समाज के माँ बहनों, 8 साल जिन्होंने मदरसा बना के नहीं दिया था, मेरे माँ बहनों का, मुस्लिम समाज के माँ बहनों का जिन्होंने अपमान किया था, वही माँ बहन का 8 दिन के अंदर 20x30 का मदरसा बनाने का काम शुरू कर दिया. मेरे माँ बहनों जाके देख लीजिए, सरवर चाल में
खैरान रोड पे 20/30 का एयर कंडीशन मदरसा मेरे माँ बहनों को आलिमा पढ़ने के लिए दिया। माझ्या या वार्ड क्रमांक 159 मध्ये थोडी पण अडचण आली अख्खा कुटुंब तुमच्या चरणावरती राहून सेवा करायची जिम्मेदारी घेतलेली आहे। आणि म्हणून माझ्या माता भगिनींनो, ते करत असताना या ठिकाणी आपल्या दुःखाच्या ठिकाणी माझ्या या विभागातील संघर्ष नगर असेल, वार्ड क्रमांक 159 असेल, आपले पोलीस क्वार्टर्स असेल, आपली म्हाडा कॉलनी असेल, आपला नहार कॉलनी असेल, माझ्या माता भगिनींनो दुःखाच्या वेळे अंतिम विधी करण्यासाठी घाटकोपरला जावं लागतं। अंतिम विधी करण्यासाठी काही लोकांना मरोडला जावं लागतं। आणि म्हणून माझ्या माता भगिनींनो, ज्यावेळी हे सर्व डोळ्याने पाहिलं, ज्यावेळी एखाद्या दुःखाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी मी येत असतो, त्यावेळी डोळ्याने पाहिलं, त्यावेळी हृदयामध्ये घेऊन फिरत होतो की माझ्या या हिंदू धर्मातील दुःखाच्या वेळे त्रास न करता जवळ कसा विधी करता येईल। ऐसे ही ताज़ा खबर देखने के लिए देखते रहिए समाचार 9। मैं मुस्कान जायसवाल, समाचार 9 न्यूज़ की तरफ से।